दत्तक घ्यायचा हा विषय एकच होता की स्वतंत्र वीर सावरकर हिंदू एज्युकेशन ट्रस्ट गोवंडी पश्चिमला स्थापन झालेली आहे 1980 मध्ये. त्याच्यानंतर त्या ट्रस्टमध्ये आता ज्या लोकांनी ते बळकावून ठेवलेली आहे ते ट्रस्ट चालवत आहेत आणि तो भ्रष्टाचार होतोय झाला आहे त्या अनुषंगाने उपनिबंधकाला वारंवार कंप्लेंट केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने माननीय दीपक केसरकर साहेबांकडे सुद्धा गेलेलो आहोत. साहेबांनी आदेश दिले इन्क्वायरी करा, पण तरी सुद्धा इन्क्वायरी झालेली नाहीये. आणि त्याच्यामध्ये जे गव्हर्नमेंट एडेड हिंदी मिडियम स्कूल आहे ती टोटली बंद करण्यात आलेली आहे आणि इंग्लिश मिडियम जी आहे ती त्यांनी त्यांच्या ओलफॉन ट्रस्टमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे. असे विषय भरपूर मुद्दे आहेत. आम्ही 9 तारखेला आंदोलनाला बसणार आहोत आणि लवकरात लवकर जे पण काय आहे माननीय सरकारला आमची विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावर लक्ष देऊन ताबडतोब कारवाई करण्यात यावी. जे कोण याच्यामध्ये आहेत भ्रष्टाचार करणारे आणि जे भ्रष्टाचारींना पाठीशी घालतायत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई. हे बघा, हे 1 आणि 2 जणांचा भ्रष्टाचार नाही. याच्यामध्ये आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की शिक्षण निधी